लहुजी वस्ताद साळवे व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना हार अर्पण, गरिबांना भोजन वाटपाने सामाजिक कार्याला उद्घाटन। कारंजा तालुका प्रतिनिधी अब्दुल अजीज। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। कारंजा लाड येथील माळीपुरा येथे नुकतेच एका भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। सूत्रसंचालन सौ श्रद्धा मनीष यांनी केले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अशोक ढाकुलकर, प्रभाकर कदम, भीमरावजी सातोटे, गजानन तिडके, गजानन पाठे, गजानन लोखंडे, विनोद राऊत, अनिल खोरगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विशेष म्हणजे सदैव समाज कार्यात अग्रेसर असणारे विनोद राऊत तथा नगर परिषद अपक्ष उमेदवार यांच्या सहकार्यांसह लहुजी वस्ताद साळवे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली। यानंतर मंडळाचे गजानन लोखंडे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे समाजातील गोरगरिबांना विनोद राऊत यांचे वडील कैलासवासी कैलासराव राऊत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निमित्त भोजन वाटप दिले। आयोजकांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे सामाजिक कार्य हाती घेतले होते। या माध्यमातून समाजसेवेची परंपरा जपताना गरजूंना मदत करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। सुरुवातीला सर्व मान्यवरांचे औपचारिक स्वागत करून ईश्वर चरणी नमस्कार घालण्यात आला। हा कार्यक्रम सामाजिक एकतेचे आणि क्रांतिकारी विचारांचे जतन करणारा ठरला। उपस्थितांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले असून अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। या सामाजिक कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुनील तिडके, प्रभाग क्रमांक 2 अपक्ष उमेदवार अजय पाठे, अनिल पाठे, बळीराम बुटे, पिंटू बगीकर, सचिन असलमोल, गोलू कदम, संतोष तिडके, अशोकराव तिडके व असंख्य महिलांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला। सदर माहिती पत्रकार दामोदर जोंधळेकर यांनी दिली। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल अजीज तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।